रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड बस स्थानकामध्ये आज 6 जुलै रोजी एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार घडलाय। प्लॅटफॉर्मवर चालकाविना उभी असलेली एसटी बस अचानक सुरू झाली आणि ती वेगाने पुढे धावू लागली। बस थेट समोर उभ्या असलेल्या दुसऱ्या एसटी बसला धडकली आणि त्यानंतरच ती थांबली असा गंभीर प्रकार घडलाय। सुदैवाने त्यावेळी बस स्थानकात प्रवाशांची फारशी गर्दी नव्हती, अन्यथा हा प्रकार मोठ्या जीवितहानीत परिवर्तित झाला असता असं बोललं जातंय। चालकाविना बस सुरू होऊन धावू लागल्याचं पाहताच एसटी कर्मचाऱ्यांची यावेळी एकच धावपळ उडाली। बस थांबवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावत प्रयत्न केले, मात्र यावेळी काही क्षणांसाठी बस स्थानकामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। चालकाविना उभी असलेली बस सुरू कशी झाली? बस सुरक्षित अवस्थेत पार्क करण्यात निष्काळजीपणा झाला का? हँडब्रेक लावला नव्हता का? की तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडला? असे अनेक प्रश्न आता उपस्थित झालेत। या संपूर्ण घटनेला जबाबदार कोण असा सवाल देखील उपस्थित होतोय। प्रवाशांच्या सुरक्षेशी थेट संबंधित असलेल्या या गंभीर घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणं आवश्यक असल्याचं देखील बोललं जातंय। अन्यथा भविष्यात अशाच हलगर्जीपणामुळे मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असा देखील प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। कोकणाच्या कानाकोपऱ्यातील माहिती थेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आजच आपल्या कोकणी आवाज या चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा।